देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर 26 नोव्हेंबर 2008 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 17 वर्ष पूर्ण झालेत। 26 नोव्हेंबर 2008 ते 28 नोव्हेंबर 2008 दरम्यान झालेल्या या हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये 30हून अधिक परदेशी नागरिकांचा समावेश होता। मुंबई शहरावर हल्ला करणाऱ्या 10 पैकी 9 जणांचा चकमकीत खात्मा करण्यात आला, तर अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आलं। मुंबई पोलीस दलातील हवालदार तुकाराम ओंबळे यांनी 26 नोव्हेंबरच्या रात्री आपल्या छातीवर गोळ्या झेलून कसाबला जिवंत पकडलं। 26 नोव्हेंबरच्या रात्री दहशतवाद्यांनी दक्षिण मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताजमहल पॅलेस टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडंट आणि लिओपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरिमन हाऊस, मेट्रो सिनेमा आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी झाले। या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंधाधुंद गोळीबार केला व हातबॉम्ब फेकले। या व्यतिरिक्त माझगाव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सीमध्ये स्फोट घडवून आणला। दहशतवाद्यांचा भारतातील प्रवेश कसा होता? 21 नोव्हेंबर संध्याकाळ कराचीहून एका बोटीतून 10 दहशतवादी निघाले। 22 नोव्हेंबर शस्त्र वाटप झालं। प्रत्येकाला 30 गोळ्या देण्यात आल्या, 6-7 मॅगझिन्स देण्यात आल्या। याशिवाय प्रत्येकाला 40 गोळ्या, 8 हातबॉम्ब तसेच AK-47 देण्यात आले। काही रायफल्स देण्यात आल्या, स्वयंचलित रिव्हॉल्वर देण्यात आले, क्रेडिट कार्ड आणि सुकामेवा देण्यात आला। 22 नोव्हेंबर काही दहशतवादी ताजमहाल हॉटेलमध्ये हत्यारं आणि दारुगोळा घेऊन राहण्यास दाखल झाले। 23 नोव्हेंबर पाकिस्तानहून निघालेल्या दहशतवाद्यांनी कुबेर नावाच्या एका भारतीय ट्रॉलरवर हल्ला केला। यातील 4 कोळी बांधवांना ठार करून कप्तानाला भारताच्या किनाऱ्याकडे जाण्यास भाग पाडलं। 24 नोव्हेंबर कुबेरच्या कप्तानाला ठार मारून दहशतवादी गुजरात जवळ आले। तेथे पांढरा झेंडा फडकावून त्यांनी एका तटरक्षक नौकेला जवळ खेचलं। चौकशी करण्यासाठी 2 तटरक्षक अधिकारी कुबेरवर आले। हे कुबेरवर आले असता एकाला ठार मारण्यात आलं, तर दुसऱ्याला मुंबईकडे बोट नेण्यास भाग पाडलं। 26 नोव्हेंबर दुपारी आणि संध्याकाळी दहशतवादी मुंबईपासून 4 समुद्री मैलावर आल्यावर दुसऱ्या तटरक्षकाचा त्यांनी खात्मा केला। यानंतर संध्याकाळी दहशतवादी 3 हवा भरलेल्या छोट्या तराफ्यात चढले आणि कुलाब्याकडे निघाले। रात्री पाकिस्तानहून निघालेली ही 10 माणसं कफ परेड जवळ बुधवार पार्क येथे आले। हे ठिकाण नरिमन हाऊस पासून अर्ध्या किलोमीटरवर आहे। रात्री उशिरा या 10 पैकी 4 जणांनी हॉटेल ताजमध्ये प्रवेश केला, तर त्यातील 2 ओबेरॉय ट्रायडंटमध्ये गेले, 2 नरिमन हाऊसला गेले, तर उरलेले 2 आझम आणि इस्माईल हे टॅक्सी करून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे निघाले। ताज हॉटेल येथे दहशतवादी घुसल्यानंतरचा घटनाक्रम। 26 नोव्हेंबर रात्री 11 वाजता दहशतवादी ताजमहाल हॉटेलमध्ये घुसले। 27 नोव्हेंबर मध्यरात्री मुंबई पोलिसांनी हॉटेलला वेढा घातला। 27 नोव्हेंबर रात्री उशिरा 1 वाजता हॉटेलच्या मध्यवर्ती घुमटात प्रचंड स्फोट आणि इमारतीला आग लागली। 27 नोव्हेंबर पहाटे 2:30 2 ट्रकमधून सैनिक दाखल झाले। दर्शनी भागातील लॉबीवर कब्जा केला। सगळ्यात वरच्या मजल्यावर आग लागली होती। 27 नोव्हेंबरला पहाटे 3 वाजता अग्निशामक दल आलं। लॉबी आणि हेरिटेज इमारतीवर गोळीबार करण्यात आला। 27 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजता अग्निशमन दलाने शिड्या वापरून 200 पेक्षा अधिक व्यक्तींना सोडवलं। 27 नोव्हेंबर पहाटे 4:30 वाजता दहशतवादी मध्यवर्ती भागातून नवीन इमारतीत गेल्याची बातमी कळाली। 27 नोव्हेंबर पहाटे 5 वाजता बॉम्ब पथक आणि कमांडो दाखल झाले आणि पोलिसांनी मारा वाढवला। 27 नोव्हेंबर पहाटे 5:30 वाजता आग आटोक्यात आली। दहशतवाद्यांनी 100 ते 150 ओलिवांसह नवीन इमारतीत ठाण मांडलं। 27 नोव्हेंबर सकाळी 6:30 वाजता सुरक्षा दल हल्ल्यासाठी सज्ज झालं। 27 नोव्हेंबर सकाळी 8 वाजता काही व्यक्तींची लॉबीतून सुटका करण्यात आली। 27 नोव्हेंबर सकाळी 8:30 वाजता चेंबर्स क्लबमधून अजून 50 व्यक्तींची सुटका करण्यात आली। 27 नोव्हेंबर सकाळी 9 वाजता गोळीबार सुरूच राहिला। अजून काही माणसे आत अडकल्याची बातमी होती। 27 नोव्हेंबर सकाळी 10:30 वाजता इमारतीच्या आत गोळीबारांची झटापटी सुरू होती। 27 नोव्हेंबर दुपारी 12 वाजता 12च्या सुमारास अजून 50 व्यक्तींची सुटका पोलिसांकडून करण्यात आली। संध्याकाळी 4:30 वाजता दहशतवाद्यांनी 4थ्या मजल्यावर आग लावली। संध्याकाळी 19:20 NSD कमांडो घटनास्थळी आले आणि हॉटेलवर नवीन हल्ला। 27 नोव्हेंबर रात्री 11 वाजता मोहीम चालूच होती।
28 नोव्हेंबर पहाटे 2:53 ते 3:70 पर्यंत साधारण 10 हातबॉम्ब स्फोट करण्यात आला. 28 नोव्हेंबर दुपारी 3 वाजता मरीन कमांडोंनी इमारतीच्या आतील स्फोटके निकामी केली. संध्याकाळी 4 वाजता आरमारी कमांडोंना सुमारे 15 अधिक मृतदेह मिळाले. 28 नोव्हेंबर संध्याकाळी 19:30 इमारतीत नवीन झटापटी आणि स्फोट ऐकायला आला. 28 नोव्हेंबर रात्री 20:30 एक दहशतवादी पळून गेल्याची बातमी समोर आली. 19 नोव्हेंबर पहाटे 3:40 ते 4:10 5 अजून स्फोट झाल्याची बातमी समोर आली. 29 नोव्हेंबर पहाटे 5:05 आत उरलेल्या दहशतवाद्यांबद्दल सुधारित अटकळ आली. 29 नोव्हेंबर सकाळी 7:30 वाजता पहिल्या मजल्यावरील आग चालूच होती, ती दुसऱ्या मजल्यावरही पसरली होती. तसेच इमारतीत चकमकी सुरूच होत्या. 29 नोव्हेंबर सकाळी 8 वाजता कमांडोंनी ताजमहाल हॉटेलवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्याचं जाहीर केलं. खोल्यांमध्ये शोध मोहीम सुरू केली आणि जनतेचा रस्त्यावर जल्लोष झाला. ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेलमधील घटनाक्रम कसा होता? 27 नोव्हेंबर सकाळी 6 वाजता NSG येथे पथक हॉटेलपाशी दाखल झालं. 27 नोव्हेंबर सकाळी 8:40 गोळीबाराचा आवाज, सेना आणि नौदलाच्या पथकाचं आगमन झालं. 27 नोव्हेंबर दुपारी 13:30 2 लहान ग्रेनेडचे स्फोट करण्यात आले. इमारतीत अजून कुमक घुसली होती. 27 नोव्हेंबर दुपारी 15:25 काही विदेशी नागरिकांची सुटका करण्यात आली. 17:35 शीख रेजिमेंटचे आगमन करण्यात आलं आणि प्रचंड गोळीबार झाला. 27 नोव्हेंबर संध्याकाळी 18 वाजता एअर इंडियाच्या इमारतीतून ओलिवांची सुटका करण्यात आली आणि विदेशी नागरिकांना रुग्णालयात नेण्यात आलं. 27 नोव्हेंबरला दुपारी 15 वाजता कमांडोंचं ऑपरेशन संपलं. 24 पोलीस नागरिक मृत होते. 2 दहशतवादी ठार करून एकूण 143 पोलिसांना सुटका करण्यात आली. नरिमन हाऊसमधील घटनाक्रम 27 नोव्हेंबर सकाळी 7 वाजता पोलिसांनी आजूबाजूच्या इमारती मोकळ्या करून ताबा घेतला. 27 नोव्हेंबर सकाळी 11 वाजता पोलीस व अतिरेक्यांच्या गोळीबारात एक अतिरेकी जखमी झाला. 27 नोव्हेंबरलाच दुपारी 2:45 अतिरेक्यांनी जवळच्या गल्लीत हातबॉम्ब फेकला, पण काही हानी झाली नव्हती. 27 नोव्हेंबर संध्याकाळी 17:30 NSG कमांडोंचे आगमन झालं. नौदलीय हेलिकॉप्टरने सर्वेक्षण वाढवण्यात आलं. 27 नोव्हेंबर रात्री 23 वाजता ऑपरेशन सुरूच होतं. 28 नोव्हेंबरला रात्री 8:30 वाजता NSG कमांडोंचं 2 अतिरेक्यांना कंठस्नान घालून NSG कमांडो यांची मोहीम समाप्त अशी सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आली.